सम्या मैफिलीत मला असं वाटतच नाही ही त्याची मैफिल, ही माझी मैफिल आहे. मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत जे अनुभवलंय, बिईंग अ मिडल क्लास मॅन, मला माहिती आहे की आपल्या आयुष्यात काय घडत असतं, ज्याच्याकडे कानाडोळा करत असतो आपण, आणि कुणीतरी अचानक आपल्याला सांगता रे हेच घडतंय, मी आता जे सांगतोय तेच तुझ्या आयुष्यात घडतंय, आणि सगळा फ्लॅशबॅक जातो. आपल्याला सगळे किस्से आठवतात, थिएटरमधले किस्से आठवतात, डेटवरचे किस्से आठवतात, बऱ्याच गोष्टी ज्या मी रोज जगत असतो, करत असतो, ज्या समहाव आपल्याकडून इग्नोर केल्या जातात किंवा आपण नकळतपणे त्या बाजूला सरत असतो महत्त्वाच्या कामांमध्ये, आणि मग लक्षात येतं की ह्या गोष्टी तर घडल्यात माझ्यासोबत. त्यामुळे नाव जरी सम्या असेल तरी मैफिल माझी असं मला सारखं वाटतंय. कार्यक्रम खूप छान वाटला. म्हणजे सुरुवात झाली तेव्हा वाटलं होतं की काय असेल, पण नंतर आम्ही प्रचंड हसत होतो. म्हणजे आता माझे दात दुखायला लागले, तोंड दुखायला लागले, एवढं हसत होतो. खूप दिवसानंतर असा कार्यक्रम बघितला ज्यात एवढं हसायला येईल, आणि म्हणजे त्याचा कॉन्सेप्ट मला खूप चांगला वाटला. म्हणजे ज्याचा जो फ्लो आहे ना, माणसाला कळत नाही की कुठे चालला, आणि माणूस हसत राहतो, आणि मला वाटतं खूप सक्सेस मिळेल. हा प्रयोग महाराष्ट्रातला किंवा महाराष्ट्र बाहेरचा कुठलाही प्रेक्षक जेव्हा पाहिल तेव्हा त्याला हे खूप रिलेट होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या कार्यक्रमाचे लाखो करोडो प्रयोग व्हावेत, आणि प्रत्येक माणसापर्यंत ही गोष्ट, हे किस्से पोहोचावेत ज्या प्रत्येक माणसाने हे अनुभवलंय कधीतरी. आणि सम्या मैफिलीसाठी समीर दादाला खूप खूप शुभेच्छा. इतक्या टाळ्या, इतक्या शिट्ट्या, म्हणजे लोक त्या फ्लोमध्ये ना, जो फ्लो आहे त्या कार्यक्रमाचा, त्यात इतक्या टाळ्या, इतक्या लोक स्वतःहूनच त्यात सहभागी होत होते, ते सर्वात चांगले आहे. आय एम नॉट सरप्राईज. दादा जे करतो ते मॅजिक आहे. म्हणजे इतकं बरं वाटतं लोकांना इतकं हसताना, आणि ऑफकोर्स आम्ही पण एन्जॉय करतोच. खूप एन्जॉय केला मी शो, आणि खूप ब्रिलियंट शो केला आहे दादानी. पूर्ण क्राफ्ट खूपच सुंदर आहे, आणि असे शो फार होत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांनी नक्की 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 हा शो बघा. सम्या मैफिलीत माझ्या. अप्रतिम, आउट ऑफ वर्ल्ड. जसं म्हणतात की चित्रसृष्टीचा जनक दादासाहेब फाळके, तसंच विनोदाचा जनक महाराष्ट्रामध्ये पु ल देशपांडे. पुलंचा वारसा पुढे वपूंनी चालवला, आणि मध्ये बरीच गॅप आली. म्हणजे हा असा प्रयोग किंवा ही पद्धत किंवा हा जॉनर नव्हता, आणि तो समयाने आणण्याचा प्रयत्न केला, आणि तो अतिशय सुंदर पद्धतीने त्याने आणलेला आहे. त्याबद्दल म्हणजे खरंच त्याला मनापासून शुभेच्छा. पण माझी दणक्यात सुरुवात झालेली आहे, आणि लेट्स सी, मला हा कार्यक्रम मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचवायचा आहे, तर या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच. आमचं प्रेम समीर करता असं आहे ना की ते वाढतच जाणार कायमस्वरूपी, आणि म्हणून तर ग्लोब आम्ही त्यांना दिलेला आहे की ही शुड बी अ ग्लोबल फेनॉमिनन. एक्झॅक्टली. आणि दैसर करता हे भूषण आहेत ते. खरंच आज एवढा आनंद, म्हणजे मी 7व्या आसमानावर आहे आज. खरंच खूप आनंद झाला सर. आणि मला असं वाटतं की जेवढ्या लवकर आपण बाहेरच्या देशातही करू, आपण मुंबईतही करू, आणि सगळ्या प्रेक्षकांचे आभार की त्यांनी आम्हाला उदंड प्रतिसाद दिला. ऑफकोर्स तो प्रतिसाद त्यांच्या कलेचा आहे, पण खरंच धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच.